भाषा म्हणजे काय तर विचार व्यक्त करण्याचे साधन. त्या भाषेचं स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच काय व्याकरण. म्हणजे काय आपल्यातीलच काही बुद्धिजीवींनी त्या भाषेला शुद्ध रूप देण्यासाठी काही नियमावली तयार केली, त्यालाच व्याकरण म्हणण्यात आलेलं आहे. मग भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र, मी म्हणतो हे शास्त्र कमी, एक प्रकारचं शस्त्र झालं, एक प्रकारचं अस्त्र ते परीक्षकाच्या हाती लागलेलं आहे आपलं ज्ञान तपासण्यासाठी. त्याच्यासाठी काही उदाहरण मी तुम्हाला देऊन देतो. बघा बरं की शब्दाचा अक्षरशः शब्द कुठून तयार होतो तर शब्द अक्षरापासून तयार होतो, आणि अक्षर कुठून तयार होतो तर वर्णापासून तयार होतो, आणि नंतर शब्दांपासून तयार होतं ते म्हणजे वाक्य. इतक्या प्रोसेसमधून भाषा जात असते झालं. आणि भाषेला सुद्धा आपण दोन प्रकारची रूपं देऊन दिलेली आहे. पहिली भाषा जी उदयाला आली ती अमूर्त रूपातच होती, तिला मूर्त रूप देण्यासाठी सुद्धा बराच काळ लागलेला असावा. म्हणजे पहिले चित्ररूपीच्या स्वरूपात आणि नंतर करत 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 त्याच्या भाषेचे वर्ण वगैरे वर्णावलीपर्यंत आले आपण. मग यामध्ये शुद्ध रूप देण्यासाठी व्याकरणाचा जन्म झाला. कसंही बोलल्यानं काही भाषा होणार नाही. मग यासाठी काही एक उदाहरण देऊन बघतोय. बघा या दोन शब्दापैकी कोणता शुद्ध शब्द असावा. उपहारगृह का उपाहारगृह, उपहारगृह का उपाहारगृह. बघा आपण बऱ्याच ठिकाणी नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेला असाल, झालं सध्याच्या काळामध्ये तरी बंद असेल म्हणा, पण तरी पण आधीच्या काळामध्ये आपण गेलो असेल आणि त्या नाश्ता जे नाश्ता केंद्र असतं, काही ठिकाणी नाश्ता केंद्रच लिहिलेलं असतं, काही जण उपहारगृह लिहिलेलं असतं, आणि ते उपहारगृह माझ्या मते हेच लिहिलेलं असतं. आणि असं जिथं पण लिहिलेलं असन विद्यार्थी मित्रांनो, तिथं हे उपहारचा अर्थ माहिती आहे का भेटवस्तू, आणि अशी भेटवस्तू जिचा मोबदला घेतला जात नाही. म्हणून अशा ठिकाणच्या हॉटेलमध्ये दाबून जेवायचं, दाबून खायचं, पण त्याला पैसे द्यायचे नाही. पैसे द्यायची वेळ आली की त्याला सांगायचं एखाद्या मराठी व्याकरणकाराला बोलवा आणि पोलिसांना बोलवा माझ्या संरक्षणासाठी. मी तर म्हणतो की एवढी वेळ येऊ देणार नाही. तो म्हणतो पोलिसाला कशाला आणि व्याकरणकाराला कशाला, चल तू आतमध्ये तुला दाखवतो. बरं, पण खरं हे शुद्ध रूप आहे का तर नाही, हे अशुद्ध रूप आहे. हे उपहारगृह आहे. याला आपण जर विग्रह केला तर लक्षात येईल की उप अधिक आहार, उप म्हणजे जो मुख्य नसतो असा तो आहार, त्याचं केंद्र उपहारगृह. म्हणजे शुद्धीकरण इथं सुद्धा आलं की दोन शब्द तुम्ही, एक त्याला उपसर्ग जोडलाय आणि मुख्य शब्द त्यातला आहार, आणि त्याला जोडून उपहार हा शब्द तयार केलाय. आणखीन एक शब्द मी इथं दिलाय बघा, सप्तशृंगी. चला यातला कोणता शुद्ध असावा, पहिला की दुसरा. केवळ शिरोरेषा आहे आणि इथं नाहीये म्हणून तसं अशुद्ध शुद्ध म्हणू नका त्याला. सप्तशृंगी तुम्ही बऱ्याच ठिकाणी पहिला शब्द पाहिला असाल, कारण सर हाच दिसायला झकास दिसतो, एकदम छान. बघा ना सर, हे श्र त्याला खाली र आणि खालून पण असं रू आलेलं आहे. तर एक लक्षात ठेवायचं, र पूर्ण उच्चाराचं आणि त्यामध्ये पण रू हे स्वर आलेलं शब्द आपल्याला आढळत नाही. तर र अपूर्ण उच्चाराचं चिन्ह म्हणजे एखादं चिन्ह हे असं रचं आणि असं असे चिन्ह तुम्हाला आढळू शकतात. हे र अपूर्ण उच्चाराचं आणि हे ऋषीचं रूचं चिन्ह हे सोबत आढळत नाही. याच्यामध्ये हे र पूर्ण उच्चाराच्या याच्यामध्ये स्वर रू मिसळलेला आढळत नाही. हे मात्र चुकीचं आहे. बरोबर कोणत्या याच्यामध्ये सप्तशृंगी. आणखीन एक शब्द मी दिला आहे याच्यामध्ये बघा, बुद्ध्यांक शब्द बरोबर आहे का बुद्ध्यंक शब्द बरोबर आहे सांगा. बुद्ध्यांक की बुद्ध्यंक. तर बरेच म्हणते की सर बुद्ध्यांक, मला तुझा बुद्ध्यांक तपासायचा आहे. मानसशास्त्रामध्ये एक बुद्ध्यांक काढला होता एखाद्याचा. मग बुद्ध्यांक की बुद्ध्यंक, कारण हा जर शब्द पाहिला तुम्ही तर हा संधीतून तयार झालेला आहे. खरा जर शब्द पाहिला तर तो असा आहे बघा, बुद्धी अधिक अंक असतं, ते अंक नसतं, ते अंक. बुद्धी अधिक अंक, बुद्ध्यंक. म्हणजे इथं शुद्धीकरण व्याकरणकाराने शब्दापासून दिलेलं आहे आपल्याला, ते पुढं वाक्यांपर्यंत चालत राहतं. म्हणून आपल्या इथं बघा ना की इंग्लिशमध्ये सुद्धा म्हणतात व्हॉट इज लँग्वेज. लँग्वेज इज अ सिस्टम ऑफ सिस्टम.
म्हणजे एका रचनेमध्ये परत रचना दडलेली असते आणि त्यासाठी सुद्धा नियमावली घालून दिलेली असते. म्हणून व्याकरणाला काय म्हटलेलं आहे? भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. व्याकरणकारांनी भाषा आणि भाषेमध्ये पण आता आपण अभ्यास करणार आहे ते म्हणजे मराठी भाषेचा अभ्यास. मराठी भाषा ही कुठून उगम पावली याचा तर तुम्ही थोडाफार अभ्यास केलेला असन, आधी सुद्धा काही पुस्तकामध्ये वाचलेलं असन तर तुम्हाला लक्षात येत असन बघा की मराठी भाषेची जननी ही कोण आहे? संस्कृत भाषा आहे. तर काही व्याकरणकाराचं म्हणणं आहे की मराठी ही संस्कृतातून नाही तर संस्कृतातून प्राकृत भाषा जन्माला आली आणि प्राकृतातून मराठी जन्माला आली. पुन्हा प्रश्न पडेल, सर हे प्राकृत भाषा म्हणजे काय? प्राकृत म्हणजे एक प्रकारची बोली भाषा. कारण भारतभरामध्ये त्यावेळेला आजपासून 2-2.5 हजार वर्षापूर्वीची जर तुम्ही गोष्टी घेतल्या तर सगळ्या प्राकृत भाषाच होत्या आणि मग प्राकृत भाषेतून पुढं मराठीचा जन्म आला. तर काही व्याकरणकाराचं असं म्हणणं आहे की संस्कृतातून प्राकृत आणि मराठी या दोन्हीही सोबतच उदयाला आल्यात. आजकाल नाही का सगळेजण मिक्स लँग्वेज बोलतात बघा. इंग्लिश मिडियमला असणारे विद्यार्थी मुलं हे धड इंग्लिशसुद्धा पूर्ण बोलत नाही आहे. मराठी त्यांची आपण राहिले, इंग्लिश आपण राहिले, हिंदी आपण राहिले, सगळ्याच भाषा आपण राहिल्या आणि त्या मिक्स लँग्वेजला घेऊन चाललेत. एक प्रकारची ह्या काळातली ती आपण प्राकृत भाषाच म्हणूया. झालं. मग संस्कृत ही जननी कोणाची? मराठीची आणि मराठी तिची जानकी. संस्कृत ही भाषा कोणाची? तर संस्कृत ही भाषा आर्यांची. कारण आर्यांचं म्हणणं होतं की आम्ही संस्कृत आहोत म्हणून आम्ही आमच्या भाषेला संस्कृत देऊ, इथले सर्व असंस्कृत आहेत. मग आर्य हे आले कुठून? आर्य हे इथले मूळ रहिवासी आहेत का? थोडाफार तर हा वादाचाच मुद्दा आहे. पण तरी पण बऱ्याच इतिहासकारांनी मान्य केले की आर्य हे भारतातले मूळ रहिवासी नाही आहेत, हे सुद्धा भारतामध्ये बाहेरून आलेले आहेत. बाहेरून म्हणजे कुठून आलेले आहेत? त्यांचा सुद्धा येण्याचा जर तुम्ही क्रम पाहिला तर ते वायव्येकडून भारतामध्ये आलेले आहेत. वायव्य दिशेला जर पाहिलं तर आपल्याकडे वायव्य दिशेला अरब राष्ट्र आणि युरोपाची राष्ट्र आहेत. तिथून आर्यांचं आगमन आहे. म्हणून आर्य जे आलेले आहेत लक्षात ठेवायचं ते युरोपातून आलेले आहेत म्हणून त्यांना आपण युरोपियन हे कुळ दिलेलं आहे आणि ते इंडस व्हॅली स्थित झाले म्हणून त्यांना इंडो युरोपियन हे कुळ प्रदान झालेलं आहे. हेच कुळ पुढे चालून संस्कृत आला आणि संस्कृताचा कशाला आलं पुढं? मराठीला कुळ प्रदान झालेलं आहे इंडो युरोपियन. तर काही व्याकरणकाराचं म्हणणं आहे इंडो युरोपियनच नाही तर इंडो इराणियन देखील त्या आर्यांचं कुळ मानलं जातं. बरं, आर्य आले हे भारतामध्ये, आगमन झालं त्यांचं. आर्य हे दिसायला गोरे गोमटे, इथल्या लोकांच्या तुलनेनं ते दिसायला सुंदर, नाक एकदम सरळ, नागपूर एकदम सरळ आणि त्या तुलनेनं हे देव स्वतःला मानत आणि सुखसुविधा असणारं ठिकाण ते स्वतः निर्माण करत, म्हणजे नगर ते निर्माण करत. लक्षात ठेवायचं आहे. मग हे देव नगर आणि मग त्यांनी जी काही त्यांच्या भाषेची लिपी त्यांनी तयार केली त्या भाषेच्या लिपीला त्यांनी देवनागरी लिपी असं म्हटलेलं आहे. हीच देवनागरी लिपी पुढे बाळबोध लिपी या नावाने देखील ओळखले गेलेली आहे. तर का म्हटले बाळबोध ते पण आपण पाहूया. देवाला परत एक लक्षात ठेवायचं की देवाला ब्रह्म देखील म्हणतात आणि म्हणून यांनी यांच्या लिपीला ब्राह्मी लिपी देखील म्हटलेलं आहे. तर काही व्याकरणकारांचं म्हणणं आहे की ब्राह्मी लिपीतूनच देवनागरी लिपी जन्माला आलेली आहे. ब्रह्माची लिपी. कोणाची लिपी? ब्रह्म म्हणजे कोण? देव. देवातला एक देव ब्रह्मा नाही, लक्षात ठेवायची. ब्रह्मा म्हणजेच काय? देवाची लिपी. ती झाली देवनागरी लिपी, ब्राह्मी लिपी. तर त्याच काळी भारतामध्ये जर पाहिलं तर 2 प्रकारच्या लिपी अस्तित्वात होत्या. एक ब्राह्मी लिपी आणि दुसरी जी आहे तिचा आपण थोडासा अभ्यास करूया, ती म्हणजे खरोष्टी लिपी. त्याला दोघांमध्ये काय फरक केला की थोड्याच वेळात आपण पाहूया. तर ब्राह्मी आणि खरोष्टी लिपी. आता खरोष्टी लिपी जास्त उपयोगामध्ये आपल्या इकडं नाही पण ती अद्यापही अरब राष्ट्रामध्ये आढळते. त्याला देवनागरी लिपी म्हणजे लिपणं सुरू झालं. मग परत आलं देवनागरी लिपीचं लिखाण कसं करायचंय. तर आपण बऱ्याच पुस्तकात असं पाठ करून ठेवलेलं असं बघा. देवनागरी लिपी म्हणजेच काय? डावीकडून उजवीकडे लिहिणे, डावीकडून उजवीकडे लिहिणे. मग मला एक सांगा, डावीकडून उजवीकडे लिहिणे म्हणजे कोणाच्या? फळ्याच्या म्हणजे कागदाच्या का लिहिणाऱ्याच्या? हे सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचं मानलं जातं.
कारण काही जण म्हटले की नाही नाही डावीकडून उजवीकडे, मग त्याने दिलं कागदाच्या डावीकडून उजवीकडे. मला सांगा आता हा मी कागद आहे, माझ्यावर तुम्हाला लिहायचं असलं तर हे कोणती दिशा झाली तुमची? आता सांगा बरं, ही उजवी दिशा झाली. उजवीकडून काय झालं? डावीकडे झाले. म्हणजे तुम्ही इकडून तिकडे लिहित जाणार तर काय झालं? कागदाच्या उजवीकडून डावीकडे लिहित गेलात. हे चुकलंय तुमचं मग त्या अर्थानं. चला मग लिहिणाऱ्याच्या म्हणजे लेखकाच्या डावीकडून उजवीकडे. आता मी जर ते लिहित गेलोय तर मी लिहिताना असं लिहिलं बघा, माझ्या डावीकडून कुठे गेलं? मी उजवीकडे. म्हणजे ह्या दिशेनं आपण असं गेलेलं आहे, लक्षात ठेवायचंय. हे फार महत्वाचं. लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे मराठी भाषा म्हणजे देवनागरी लिपी लिहिली जाते. खरष्ट लिपी मात्र उलटी लिहिली जाते. कुठून? डावीकडून उजवीकडे नाही, तर उजवीकडून, लिहिणाऱ्याच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. ती कोणती झाली? खरष्ट लिपी. थोडक्यात मग तुम्ही उर्दूचं लिखाण जर पाहिलं तर तुम्ही तिकडून इकडं असं लिहिताना आलेलं दिसतंय. तर देवनागरी लिपी कोण? तिकडे. मग काही जणांच्या डोक्यामध्ये लगेच प्रश्न येतो, सर तो लिहिणारा जर लेफ्टी असला तर? लिहिणारा जर लेफ्टी असला, मला सांगा लिहिणारा लेफ्टी जरी असला तर तो लिहित 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 तिकडे जाईल का मराठी? नाही, तो लिहित 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 असं लिहित लिहित इकडंच येईल. इकडे 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 झालं. पण आपल्याकडे कसं माहिती आहे का, की डाव्याचा विचारच केला नसतो. आपल्याकडे सगळी राजवट ही उजव्यांची आहे. तुम्ही बघा वर्गातल्या चेअर्स सुद्धा कशा असतात, त्यांचे रायटिंग पॅड जर पाहिले तर सगळे राईट हँडेडसाठीच असतात, लेफ्ट हँडेडसाठी नाही. मग ते तुम्हाला चेंज करून इकडे घ्यावे लागते. झालं. मग आता याच्यामध्ये बघा मराठी भाषेमध्ये थोडक्यात देवनागरी लिपीचं लिखाण कसं आहे? लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे ती भाषा लिहिली जाते. मग यावर आधारित काही गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात. इथूनच सुरुवात होती त्याची. बघा एखादा शब्द मी जर असा घेतला आणि ह्या शब्दाला मला त्याच्या आधी काही अक्षर जोडायची असतील तर या अक्षरांना उपसर्ग म्हणतात. लक्षात ठेवायचं, शब्दाच्या मागे लागणारी अक्षरे, शब्दाच्या पुढे म्हणायचं नाही त्याला. इंग्लिशमध्ये त्याला प्रिफिक्स म्हणतात, बिफोर द वर्ड. शब्दाच्या आधी लागणारी, आपण बघा शब्दाच्या मागे लागणारी अक्षरे जी आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे? उपसर्ग म्हटलेलं आहे. आणि उपसर्गांना अर्थ असतो ही अर्थवाही असतात. लक्षात ठेवायचंय. ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळू शकतात. शब्द, शब्दाच्या पुढून, पुढून म्हणजे काय मला सांगा? प्रत्यय तिकडून येणार आहेत. कुठून येणार आहे? प्रत्यय तिकडून येणार आहेत. आणि म्हणून प्रत्यय, बघा बरं, शब्दाच्या पुढून लागणारी ही जी अक्षरे आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे आपण? प्रत्यय म्हटलेलं आहे. आणि प्रत्ययांना स्वतःचा अर्थ नसतो, उपसर्गांना स्वतःचा अर्थ असतो. प्रत्यय ही कशी असतात? अर्थहीन असतात. आणि उपसर्गही कशी असतात? अर्थवाही असतात. त्यानुसार त्यांना अर्थ दिला जातो. थोडक्यात उदाहरण देतो ना बघा, मरण, आणि त्याला तुम्ही आ जोडा बरं. चला आ हे उपसर्ग आहे, बघा बरं त्यानं अर्थ बदलला की मरणचा अर्थ नुसता मरणच होता, पण आ जोडलं तर काय झालं बघा, आ मरण, मरेपर्यंत. आ जन्म घेतला तर लक्षात ठेवा, जन्मापर्यंत की जन्मापासून? तर जन्मापासून. म्हणजे याचा अर्थ तो त्याला अर्थ प्रदान करतो. प्रत्यय अर्थ प्रदान करत नाहीत. निघू पुढे आता. चला, देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी का म्हणतात? कारण लहान बाळाला देखील सहज ती समजेल असं त्याचं लिखावट आहे, किचकट नाही आहे. म्हणजे लिखाण वेगळं आणि त्याचं वाचन एकदमच वेगळं असं इथं मराठीमध्ये होणार नाही. थोडंसं एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण हे महत्त्वाचं आहे. परत मी येतोय. लिखाण झालंय देवनागरी लिपी. लिपी म्हणजे काय? लिपणे. जसं मी ह्या मार्करमध्ये म्हणजे पेनामध्ये शाई भरून ते लिपतोय, पहिल्या काळामध्ये असं शाईमध्ये मोराचा पंख म्हणजे असं टाक बुडवून असं लिहिलं जायचंय. लक्षात ठेवायचंय. तुम्ही बाजीराव मस्तान चित्रपट पाहिला असाल ना, की बाजीराव सुद्धा असे लिहिताना दाखवले, त्याच्यामध्ये असं बुडवत आहेत, मस्त असं लिहितायत, मस्त आणि असं लिखाण चालू असतं. तर आधीच लिखाण असं झालेलं आहे. म्हणजे पूर्वी ते शाईमध्ये बुडवून लिहिलं येतं, आता शाईच याच्यामध्ये काय केली जाते? आतमध्ये ओतली जाते. झालं की नाही? टाक. हे झालं याच्यामध्ये देवनागरी लिपण्यासाठी ते आम्ही वापरलं. मग आता मराठी भाषेला ह्या व्याकरणानं काय केलंय की व्याकरणकारांनी 3 विचारामध्ये त्याचा बदल सुरू केला, त्याचा अभ्यास सुरू केला. मराठीचा सर्वात पहिले अभ्यास झाला तो म्हणजे वाक्य, आणि याला पुस्तकामध्ये वाक्य विचार असं म्हटलेलं ह्या घटकाला, हा घटक अभ्यासाला आहे.
त्यानंतर वाक्याचा पुढे शब्द विचारामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. शब्द विचार पुढे चालून जो आलेला आहे तो म्हणजे वर्ण विचार. वाक्याची लगेच तुम्ही व्याख्या करायला गेले तर काय म्हणणार वाक्य? हे म्हणजे सर शब्दांची अर्थपूर्ण क्रमबद्ध मांडणी म्हणजेच काय वाक्य. बघा काय व्याख्या केली आपण बघा. शब्दांची अर्थपूर्ण क्रमबद्ध मांडणी म्हणजेच काय वाक्य. आता थोडासा विचार करा की मानव पहिले वाक्य बोलायला लागला का शब्द बोलायला लागला का वर्ण बोलायला लागला हे समजून घ्यायचं असेल तर चला लहान बाळ किंवा तुम्हीच लहानपणाचं तुमचं रूप तुम्ही आठवा. नसन आठवत तर तुमच्या घरामध्ये जो काही लहान बाळ आतापर्यंत तुम्ही पाहिले असतील त्यांचं रूप आठवा. ते पाळण्यामध्ये असे झोपलेले असतात, पडलेले असतात आणि त्यावेळेला मला सांगा की त्यांच्याशी तुम्ही वर्णामध्ये बोलता का? असं म्हणता का आ ई ई मग आणखीन एक कॅरेक्टर येतो उ ऊ मग आणखीन एक कॅरेक्टर आलंय ए ऐ. असं वर्णामध्ये लहान मुलाशी बोललं जात नाही. त्याच्याशी शब्दात सुद्धा बोललं जात नाही. आपण बघा बरं त्या लहान मुलाशी वाक्यामध्येच बोलत असतो. काय झालं बाळ, काय हवं तुला, काय रडतो ग माझं सोनूला, सोनूला दुधू पाहिजे दुधू. आपण त्याच्याशी वाक्यामध्ये बोलायला लागतो. काय हवं तुला मम्मम मम्मम हवं मम्मम. असं तो वाक्य ऐकत 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 6 महिन्याचा, वर्षभराचा, 1.25 वर्षाचा, 1.5 वर्षाचा, 2 वर्षाचा त्याच्या तोंडातून सुद्धा शब्द फुटायला लागतात आणि ते शब्द सुद्धा त्याचे वाक्यच मानले जातात. आपण पूर्ण वाक्यात बोलत असतो तर ते लहान बाळ शब्दामध्ये बोलत असतंय. तुला काय हवं बाळ, मम्मम काय हवंय मम्मम. म्हणजे त्याचा एक शब्द सुद्धा पुढं काय बनतो वाक्य बनतो. जसं नाही का आपण एखाद्याला विचारलं ए तू काय घेणार आहेस रे, चहा की कॉफी. त्याला चॉईस दिलं बरं का, चहा की कॉफी. त्याने म्हणा मी दूध घेणार आहे. गधड्या तुला काय विचारलं, चहा की कॉफी. 2 चॉईस दिली तर दोघातलीच एक बोलायची, एक निवड सांगायची. तो म्हणत चहा. तो असं पूर्ण वाक्य देणार नाही. मला चहा हवा असं पूर्ण वाक्यात उत्तर देणार नाही. अहो आपण नाही का पॅसेज पद्धतीमध्ये परिच्छेदामध्ये आपण खाली दिलं असतं एका वाक्यात उत्तर लिहा, शब्दात उत्तर लिहा. ते शब्द सुद्धा तुमचं वाक्य मानले जाते. काही जण नाही म्हणतील तर काही जण नाही सुद्धा म्हणत मला दोन्ही वस्तू नकोय असं म्हणायचं. तू चहा घेणार आहेस का रे, एक म्हण हो, एक म्हण नाही, तर एक म्हण. आता सांगायचं टकटक आम्ही कसं घ्यायचं, लिहून कसं काढायचं. म्हणून इथं बघा शब्दांची अर्थपूर्ण क्रमबद्ध मांडणी म्हणजेच काय वाक्य. तर अर्थपूर्ण बोलणे म्हणजे सुद्धा वाक्य असते. म्हणजे ते शब्दाच्या रूपात जरी असलं तरी ते पूर्ण अर्थाचे असेल तर त्याला काय म्हणा वाक्य मानावे लागेल. कारण संवाद लेखनामध्ये कधी कधी शब्दामध्ये सुद्धा उत्तर दिलं जातं. ते शब्द देखील वाक्यच मानले जाते. ठीक आहे. बघा आता वाक्यातून पुढे निघालो आम्ही कशाकडे, शब्दाकडे. मग शब्द म्हणजे काय, तुम्ही म्हणता सर वर्णांची अर्थपूर्ण क्रमबद्ध मांडणी म्हणजेच काय शब्द. तर नाही, शब्द आणि वर्ण यांच्यामध्ये एक विचार जो अभ्यासात घेतला गेलेला नाहीये त्या घटकाला अक्षर म्हणतात. अक्षराला विचारात घेण्यात आलेलं नाही. पण आपण याची व्याख्या जर करायची असेल तर अक्षराला त्याच्यामध्ये घ्यावे लागेल. मग बघा अक्षरांची अर्थपूर्ण क्रमबद्ध मांडणी म्हणजेच काय शब्द. अक्षर पाहिजे म्हणजे ती पाय न मोडलेली पाहिजे. मग ती पूर्ण स्वराक्षर असेल त्याचा पाय मोडला जाणार नाही. व्यंजनाक्षर म्हणजे काय, व्यंजनामध्ये स्वर मिसळलेला असेल किंवा एखादं अक्षर स्वरादियुक्त किंवा म्हणजे अनुस्वार किंवा विसर्गयुक्त अक्षर असू शकते. जसं आता याच्यामध्ये समजा मी इथे लिहिले बघा बरं, बघा मी 3 ही व्यंजने लिहिली. ही व्यंजन वर्ण झालीत लक्षात ठेवायचं. यांचा जर असा पाय मोडलेला असेल, हल चिन्ह असेल तर समजायचे ते वर्ण आहेत, व्यंजन वर्ण आहेत. आता मी यांच्यातलं काय करतो, हे हल चिन्ह काढून टाकतो. म्हणजे याच्यामध्ये सध्या आता अस्वर त्याच्यात मिसळलेला आहे. क म ल. आता हे वेगवेगळे सुटे सुटे मी अक्षर लिहिले, मी त्यांना एकत्र किती वेळेस करू शकतो बघा. क
कमल कलम. काही जण त्याच्याही पुढे कार्यक्रम चालू ठेवतील. ल कमल क. काही आणखीन म्हणतात मल कल. पण तुम्ही व्याख्या पाहिली का? अक्षरांची अर्थपूर्ण क्रमबद्ध मांडणी. केवळ अक्षरांची मांडणी म्हणजे शब्द नव्हे. झालं? अक्षरांची अर्थपूर्ण क्रमबद्ध मांडणी म्हणजे याच्यामध्ये याला अर्थ आहे, याला अर्थ आहे, याला नाहीये. आणखीन कोणी काही कोड लँग्वेज काढले नाहीये असं तर तेही सांगून देणे. लकम लमक ह्यांना अर्थ प्राप्त झालेला नाही. म्हणजे यामध्ये अक्षरांची अर्थपूर्ण क्रमबद्ध मांडणी फक्त या दोनच शब्दांना ती लागू पडलेलं आहे. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? खऱ्या अर्थानं शब्द म्हणू शकतो. अक्षर म्हणजे काय? सुरुवात झाली. आता अक्षर म्हणजे काय? अक्षर ही मूर्त रूपात आपण लिहिली म्हणून दिसलीत. खरं पाहिलं तर आपण पहिले भाषा बोलायला लागलो ना, आपण जे बोलत असतो ती ध्वनी बोलत असतो आणि त्या ध्वनीला कुठंतरी चिन्ह द्यायचं असतं. ते चिन्ह उमटायचे असतात. त्यांना आपण काय म्हणतो? अक्षर. बघा मी इतक्या वेळचं बोललो पण फळ्यावर किती उतरवलंय? फारच कमी आहे. सरची बडबड बडबड चालूच आहे. नशीब आपलं बोललेलं कोणाला दिसत नाही, नाही तर अनेक ठिकाणी ते पुरावे झाले असते. बरं ना? कोणीतरी आपल्याला बागेत नेलं असतं. बघ तू हे वाक्य बोलला होतास, आता ते मला प्रूव्ह करून दाखव हे वाक्य. हा हे वाक्यच माझ्याकडे आता तुझा त्या बोलण्याचा पुरावा आहे. नशीब बोललेलं दिसत नाही. याला अक्षर म्हणजे काय? जे आपण ध्वनी बोलतो त्या ध्वनींना दिलेले हे चिन्ह आहे. ध्वनी चिन्ह म्हटलेलं आहे अक्षरांना. आपण वर्णापासून काही अक्षर तयार केली. बघा याला वाचा. मी याला वाचत प, याला वाचत र, याला वाचत च. सरनं काय वाचलं? याला प र च. अरे बापरे, काय काय व्हायचं वाचन? काही ते विचार करतील कदाचित बदल झाला असेल 4-5 महिन्यामध्ये. नवीन GR आला असेल, कोरोना 19 GR झालं. असं काही झालं असेल? नाही, असं काही झालेलं नाहीये. मी मुद्दामून चुकीचं वाचलेलं आहे. याला आपण कच वाचतो, याला आपण तच वाचतो, याला आपण पच वाचतो. हीच खासियत आपल्या संस्कृताची, आपल्या मराठी भाषेची आहे की आपल्या इकडं एका चिन्हाला एकाच पद्धतीनं वाचलं जातं, भिन्न भिन्न पद्धतीनं वाचलं जात नाही. नाहीतर इंग्रजीसारखा गोंधळ झाला असता. जसं इंग्रजीमध्ये नाही का आपण पाहिलं असतं. मग इंग्रजीमध्ये हे वाचा. इंग्रजीवाले म्हणतात आणि याला आहे ना च वाचायचं. काय वाचायचं? च वाचायचं. ठीक आहे, मग आम्ही याला च वाचतो. सांगा काय वाचता याला? मचिन. काय वाचायचं याला? मचिन. वा वा वा. मचिन नाही रे बाबा. याला काय वाचतात? याला मशीन वाचतात. म्हणजे याला चच नाही तर तू काय वाचू शकतो? श सुद्धा वाचू शकतो. मग ठीक आहे, आता आम्ही डोक्यामध्ये घेतलं CH ला च किंवा श वाचायचे, च किंवा श वाचायचे. आणि मग तुला शब्द पुढे आला वाचायला. काय आला? आता वाच याला. सर शेमिस्ट्री. शेमिस्ट्री नाही रे बाबा. मग केमिस्ट्री. केमिस्ट्री नाही रे बाबा, त्याला केमिस्ट्री म्हणतात. म्हणून तर 8वीला एक कविता होती ना, वाय इज इंग्लिश सो हार्ड. काय एवढी अवघड आहे? तरी म्हणतो जगातली ही सर्वात जास्त बोलले जाणारी सर्वात सोपी भाषा आहे. मग असा वाचनाचा गोंधळ मराठीमध्ये कुठे आढळतो का? आढळतो. काही ठिकाणी आढळतो, काही वर्णांमध्ये आढळतो. ती वर्ण सुद्धा तुम्ही पाहू शकता. पहा, खास करून आपल्याकडे आले ही च वर्गातली. बघा च, छ, ज, झ. तुम्ही यांचं वाचन कसं करू शकता? झालं. याचं च म्हणजे याला असं य मिश्रित देखील वाचू शकता किंवा याच्यामध्ये अ मिश्रित देखील वाचू शकता. च. बघा वाचन करताना च च च म्हणताना च च य मिसळत असताना तेव्हा ह्या जिभेच्या कडाया दाडाच्या आतल्या बाजूला लागतात. त्याला तालव्य म्हणतात. झालं. सोपं एक उदाहरण देतो. याला वाचा. आणि वाचत असताना आपल्या जिभेचा शेंडा कुठं कुठं लागतोय ते पण बघायचं. वाचायला काय वाचतं? चोच चोच. दाताच्या मागचा जो भाग आहे दाताला लागून असणारा त्याला इंग्लिशमध्ये ॲल्व्हिओलर रिज म्हणतात. आपल्या इकडं त्याला दंत तालू भाग म्हणतात. त्याला वर्स सुद्धा म्हणतात. ते सुद्धा आपण नंतर पाहणारच आहोत. चला,
चोच चोच आलं चोच. आता तुम्ही काय करा, आता वाचन करा बघा, याचं आणि याचं वाचनामध्ये फरक आढळेल बघा. चोची बघा, चो चो म्हणताना समोरच शेंडा आणखी, ची म्हणताना जिभेच्या कडा उचलल्या, चोची ने चोची ने चोची ने. तसंच बघा छचं सुद्धा लिखाण तसंच आहे. छ म्हणजे य मिश्रित वाचू शकता, अ सुद्धा वाचू शकता. ज मध्ये सुद्धा तुम्ही ज य मिश्रित वाचू शकता किंवा फक्त ज अयुक्त वाचू शकता. झला देखील तसंच वाचू शकता. याच्यासाठी उदाहरण बघा, याच्यामध्ये वाचा, काय वाचता याला. सर वाचन बदललं, त्याचा वाचन बदललं, उच्चार बदलला की अर्थही बदलतो. नोट डाऊन, महत्वाची गोष्ट आहे. काय उच्चार बदलला, काही शब्द असे असतात जे रूपाने दिसायला सारखेच असतात, पण त्यांचा जर उच्चार बदलला तर अर्थ बदलतो. उच्चाराचा परिणाम अर्थावर देखील होतो. आता तुम्ही याला वाचा, कसं वाचता सांगा. काही जण म्हणते सर याला वाचू का सर, मी वाचन दाखवतो सर तुम्हाला. हे बघा सर, मी असं वाचलं त्याला. काही म्हणतील सर मी याला असं वाचलं, आणि काही म्हणतील सर मी त्याला आता असं वाचतो. वाचा याला. जगात जगात, आम्ही अयुक्त वाचणार, वाचा. जगात जगणे, जगात जगणे फार कठीण आहे. आता इथं जगात जगणे फार कठीण आहे. जगात जगणे, जगात जगणे चुकलं. जगात जगणे फार कठीण आहे. म्हणजे याचा अर्थ जग, जग जा जग बाबा, जिवंत राहा असं म्हटलं तर ते समोर शेंडा यायला लागला. आणि जग म्हटलं, भोवतालची सृष्टी जर म्हटलं तर त्या तालाव्याच्या दिशेनं चाललंय, असं त्यांचं वाचन होतंय. काही काही ठिकाणी हे च वाचावं का च वाचावं हा मोठा प्रश्न आहे. जसं नाही काही का मराठी चित्रपटाच्या का गीतामध्ये सुद्धा तुम्हाला सुंदर ऐकायला भेटतं. एक टाइमपास नावाचा पहिला जो भाग निघाला त्याच्यातला दगड्या हा खासून हिट झालं होतं त्याला कॅरेक्टर. त्याचं बोलणं नेहमी असंच असतं, काय पडला कान काय करता, त्याला हवा येऊ द्या वगैरे, त्याचं तोंड विचकून बोलणं. पण त्याला जे आवाज मिळालेत गाण्याला, गाणे एकदम सुंदर आणि आवाज सुद्धा मिळाला त्यांना स्वप्नील बांदोडकरांचा. ते गीत आहे त्याच्यामध्ये, मला वेड लागले प्रेमाचे, बघ चे म्हणतात जी बेस्ट बघ, प्रेमाचे प्रेमाचे प्रेमाचे. दगड्याने खरा आवाज काय, प्रेमाचे प्रेमाचे. चे म्हणतात त्याचं प्रोनाउन्सिएशननुसार ते असंच पाहिजे होतं, पण त्याला स्वप्नील बांदोडकरांचा आवाज मिळाला. चे 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 च. खूप छान वाटतं ते कानाला देखील. जसं आपण घरामध्ये चमचा म्हणतो का चमचा म्हणतो. बघा महाराष्ट्राचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पुणेरी टोन असणारा कुठे आहे, त्याला विदर्भातला टोन कशी आहे त्याच्या उच्चाराची, मराठवाड्यामध्ये कशी टोन आहे, त्याला उत्तर महाराष्ट्रात दक्षिण महाराष्ट्रात कसं त्याचा उच्चार आहे, कोकणामध्ये उच्चार कसा आहे ते देखील आपण बघायला लागतो. चमचा का चमचा, मग याला एक वाक्यता असावी लागते. म्हणून त्याला स्टँडर्ड डायलेक्ट म्हणून पुणेरी भाषा त्यांना देण्यात आलेली आहे. काही काही ठिकाणी असा वाद सुद्धा आढळला की महाराष्ट्रातली भाषा ही 3.5% लोकांची म्हणजे पुण्यात राहणाऱ्यांची का 96% जे महाराष्ट्रावर पसरले त्यांची. तर हा वादाचाच मुद्दा आहे. पण कुठंतरी बाहेरून येणाऱ्याला कुठंतरी स्टँडर्ड मराठी शिकायला मिळायला हवी. कारण जो सगळ्यांच्या डायलेक्ट प्रमाणे जर शिकत बसला तर त्याला त्रास होईल. म्हणजे एक सुरुवात तिथून होणं आवश्यक आहे आणि नंतर त्यानं प्रत्येक ठिकाणची भाषा शिकून घ्यावी, उच्चार त्यानं शिकून घेतले पाहिजे. झालं बघा. आता हे यांच्यामध्ये उच्चार असे बदलत जातात. झालं. छत म्हणा तुम्ही, छत छत म्हणताना जिभेच्या कडा उचला, छत छत. पण तुच्छ म्हणा, तुच्छ 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 म्हणताना जिभेचा शेंडा समोर येतो. छ छ छ तुच्छ तुच्छ. उच्छवास उच्छवास तुम्ही ऐकून बघा, उच्छवास तर समोर येतो. झालं. म्हणजे अक्षर दोन्ही चिन्हामध्ये हे सुद्धा सापडलेत. मराठीमध्ये काही ठिकाणीच यांचा प्रॉब्लेम आहे. त्यातल्या त्या च ज झ यांनी सुरुवात होते दोन पद्धतीनं. छ मात्र तुम्हाला जिभेचा शेंडा समोर आलेला आढळत नाही, सगळे तुम्हाला तालेवाले आढळतात. झालं. बघूया पुढे आणखीन एक थोडंसं एक स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण वर्णांकडे निघूया. वर्ण, वर्ण म्हणजे काय
अशी एक व्याख्या जर विचारली तर वर्ण, आपल्याकडे शब्द ऐकलाच ना मी, वर्णभेद, वर्गभेद. वर्ण म्हणजे रंग. म्हणजे मी पांढऱ्या फळ्यावर लिहिण्यासाठी पांढऱ्याच शाईचा पेन वापरलेला नाही आहे, मी त्याला काहीतरी कॉन्ट्रास्ट वापरलेला आहे, वेगळा रंग. म्हणजे मी काळ्या रंगाचा वापर केला, जे काही उठावदार दिसते. झालं. म्हणजे मी इथं वर्ण वापरला, कोणता? काळा वर्ण. झालं. तसंच वर्ण म्हणजेच काय, तर आपण लगे रंग वगैरे असं म्हणून त्याला लगे मोकळं होऊ नका. ठीक आहे. तर मुखातून निघणारे जे मूळ ध्वनी आहेत त्यांनाच काय म्हटलेलं आहे? वर्ण. लक्षात ठेवा. व्याख्या काय झाली त्याची? मुखातून निघणारे ते पण कोणते? मूळ ध्वनी, त्यांना म्हटलेलं आहे वर्ण. मूळ ध्वनी पाहिजे आम्हाला, कोणतेही ध्वनी नको. कारण काय आहे की आपल्या भोवताली बऱ्याच प्रकारचे ध्वनी तुम्हाला ऐकायला मिळतील, ते भौतिक ध्वनी झालेत. याला मी जर असं म्हटलं की ऐकलंय तुम्ही, हे सुद्धा काय झालं? ध्वनीच झालंय. पुष्कळ ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकायला मिळतात, पण आपल्याला मुखातून निघणारेच पाहिजेत ध्वनी. तसं तर मुखातून काही जण वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा ध्वनी काढतात, तर सगळ्यांनाच वर्ण म्हणून मान्यता मिळालेली नाही. याला काही जण गीतामध्ये सुद्धा वापरते. किशोरदा खास करून गीतात वापरायचे बघा. वो तो कोई और थी जो आँखों से समा गई दिल में, डिडलिए डुडनुओ, डिडलिए डिडलिए डुडनुओ, डिडलिए. आता याचं डिडली येई कळाम, येई येऊ ऊ, ते आता ते बाकीचे कसे लिहायचे आम्ही? तर भिन्न भिन्न प्रकारचे काहीतरी साऊंड काढलेले. मग यांनी लगेच त्याला याडली काय देऊन टाकलेलं? याडली म्हणजे असं याडली. म्हणजे आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकत राहा आणि ते काढत राहा, पण त्यांना मात्र मूळ ध्वनी म्हणून मान्यता मिळालेली नाही. मग आपल्याकडं मूळ ध्वनी असणारे म्हणजेच वर्ण असणारे मूळ ध्वनी किती आहेत? फक्त याच्यामध्ये मूळ ध्वनी फक्त आपल्याकडं 50 आहेत. 50 वर्ण आहेत. काही म्हणतात सर 52 आहेत, कोणी 53 म्हणतंय, कोणी आणखीन संशोधन चालूच ठेवलेलं आहे त्यांचं. तर काही म्हणतात नाही सर 48च आहेत, कोणी म्हणतं 50च आहेत. तर 50 आहेत. झालं. मग ते वर्णांचं विभाजन सुद्धा आपण 3 भागामध्ये करायला लागलो. एक पहिलं जे वर्ण आलेले ते म्हणजे स्वर. स्वर म्हणजे पूर्ण उच्चाराचा जो वर्ण असतो त्याला स्वर म्हणतात, आणि हा स्वर बाकीच्या वर्णांना म्हणजे परवर्णांना मदत करतो उच्चारास पूर्णत्व येण्यासाठी. झालं. मग या स्वरालाच अच देखील म्हणतात. आपण नंतर परत पाहूया उद्याच्या तासाला डिटेलमध्ये याला. स्वर झालं म्हणजेच काय? ओठाचा ओठाशी स्पर्श न होता, म्हणजे ओठाचा एकमेकांशी स्पर्श न होता, जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता निर्माण होणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतात? स्वर. इंग्लिशवाले सोपी व्याख्या करतात, फ्री फ्लो ऑफ एअर. फ्री फ्लो ऑफ एअर म्हणजे मुखातून फक्त फ्लो होऊ द्या एअरचा, फ्री, विदाउट हॅव्हिंग एनी ऑब्स्टॅकल. स्वर. दुसरा येईन स्वरादी. अरे ज्याच्या आधी स्वर असतो असा वर्ण त्याला आपण स्वरादी म्हटलेलं आहे. स्वर त्याच्या आधी पाहिजे, म्हणून याची जर फोड जर केली तुम्ही स्वरादीची, तर स्वर आहे आधी ज्याच्या असा तो वर्ण, आणि म्हणून स्वराला इथं अच म्हणतो. मग अच अधिक आदी याला अजादी म्हटलेलं आहे, आजादी नाही, अजादी. झाले. आणि तिसरा आणि शेवटचा आहे त्याला स्वरांत म्हटलेलं आहे, यालाच व्यंजन म्हटलेलं आहे, यालाच अजंत म्हटलेलं आहे, यालाच हल देखील म्हटलेलं आहे. याला असतो तुम्ही परवर्ण, हेही परवर्ण तेही परवर्ण. अजंत का म्हटलेलं आहे? कारण याच्यामध्ये बघा अच अधिक अंत, कारण स्वर आहे अंती ज्याच्या असा तो वर्ण म्हणजेच काय? व्यंजन. म्हणजेच ओठाचा एकमेकाशी स्पर्श होऊन किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श होऊन निर्माण होणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतात? व्यंजन म्हणतात. झालं. आधी च पुढे काय आलेले? हे स्वर आलेले, च झाले ज, आणि तो शब्द तयार झाला अजंत. हे समानार्थी शब्द माहीत ठेवा, कारण परीक्षेमध्ये विचारायला लागले. स्वरालाच अच म्हणतात, स्वर संधी म्हणजे अच संधी. त्याला याच्यामध्ये लगेच काय आलं? अरे अजंत. व्यंजनालाच काय म्हटलेलं इथं? अजंत. आणि स्वरादीलाच काय म्हटलेलं इथं? अजादी. हे समानार्थी विकल्पाचे असणारे शब्द देखील लक्षात ठेवा. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एवढे स्क्रीनशॉट काढून घ्या. आजच्या तासाला आपण थांबूया. उद्या
परत आपण ह्याच वेळेला म्हणजे 5ला 5 कमी असताना तुम्ही सुरुवात करा जॉईन व्हायला. 5-1 मिनटं मी आणखीन वेळ देईन, 5-5पर्यंत वाट पाहत जाईन 10 मिनटं. मी आताही थोडंसं स्क्रीनकडे गेलो की मला आणखीनही रिक्वेस्ट येऊन पडलेलं दिसत होत्या. मी त्यांना ॲडमिट केलं आहे उशिरा कानेवर. फक्त वेळेचं बंधन पाळा, कारण काय की मी एकदा फळ्याकडे आलो तर मात्र प्रॉब्लेम होतो, माझ्याकडे दुसरा कोणीही ऑपरेट करायला नाही. म्हणजे ह्या रूममध्ये फक्त मी एकटा आणि मीच आहे आणि तुम्ही आहात, पण तुम्ही पण महाराष्ट्रातल्या भिन्न भिन्न भागामध्ये बसलेले